पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करण्यासाठी आता चाकण आणि सिन्नर संगमनेरमध्ये सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन सुरू आहे। नारायणगावमधील जेएमआरटी दुर्बिणीचं कारण देऊन बदललेला मार्ग रद्द करण्याची मागणी आहे। यासाठी जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये हिवरगाव पौसा टोल नाक्याजवळ बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे आंदोलनाचे नेतृत्व करतायत। त्यामुळे आता नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पुणे नाशिक रेल्वेसाठी चाकण ते सिन्नर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत हे आंदोलन केलंय। यामुळे अर्थातच या मार्गावरचा वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व करणारे चेहरे वेगवेगळे आहेत। आपण पाहतोय मात्र आता पुणे नाशिक रेल्वेसाठी हे आंदोलन सुरू आहे। संगमनेर आणि चाकणमधली दृश्य तुम्ही पाहताय। नारायणगावमधील जेएमआरटी दुर्बिणीचं कारण देऊन बदललेला मार्ग रद्द करण्याची मागणी या सर्व नेत्यांनी, या सर्व नागरिकांनी केलेली आहे। यासाठी जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगावमध्ये बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यामध्ये गोंदे फाटा समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। ही हक्काची रेल्वे आमच्याकडे तुम्ही एमआयडीसी दिली, आमच्याकडे दोन चाकणी एमआयडीसी आहे, तुमची आळंदी एमआयडीसी आहे। आमच्याकडे व्यापारी वर्ग चांगला आहे, उद्योगपती आहेत, सुशिक्षित विद्यार्थी आहेत आणि बचत गटाच्या अनेक महिला स्वतःचा व्यवसाय तयार करणाऱ्या आहेत। ग्रामीण भागातील सर्व महिला, जो गरजू वर्ग आहे त्यांचा आणि शासनाचा राहील। सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यातून एक सूचित करायचं आहे, जी गोष्ट सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येते ती शासनाच्या येऊ नये का? आणि ज्या ठिकाणी प्रकल्प करायचा त्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा आधी विचारात घेतल्या पाहिजे। प्रत्येक प्रकल्प तुम्ही तुमच्या सोयीने नाही बदलला पाहिजे आणि तुम्ही नेत्यांच्या सोयी, सगळ्यात महत्त्वाचं नेत्यांच्या सोयी ह्याच्यामध्ये जास्त पाहिले जातात, जे नाही केलं पाहिजे। आता आपण बघतोय की राजकारणात ज्या उलथापालथी होत आहेत त्या यामुळेच होत आहेत। जर तुम्ही तरुण वर्गालाही विचारात घेत नाही, गरजू वर्गालाही विचारात घेत नाही, मग तुम्ही नक्की राजकारण कुणासाठी करत आहात? आता काय, शेवटी पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या नियमाप्रमाणे ते काम करतात। आमच्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी अडवणार आहोत। तर चाकणमध्ये आपण पाहतोय सध्या वाहतुकीला या आंदोलनाचा फटका बसतोय। मोठ्या प्रमाणात आंदोलक एकाच जागी जमा झालेले आहेत। हायस्पीड ट्रेनसाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। जी आमची हक्काची रेल्वे आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे अशी मागणी या सर्व नागरिकांनी केलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन होत आहेत। चाकणमध्ये, संगमनेरमध्ये आंदोलन उभं केलं गेलेलं आहे आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी हे मोठं आंदोलन केलं जातं। चाकण ते सिन्नर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं असून सर्वपक्षीय नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाघे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू आहे, तर चाकणमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे जोडले गेलेले आहेत। रोहिदास, आपण आंदोलनस्थळी उपस्थित आहात, सध्या तिथली परिस्थिती काय आहे? कट झाला होता काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही। मात्र आपण ही दृश्य पाहतोय ती चाकणची आहेत। चाकणमध्ये आपण पाहतोय पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी नागरिकांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या सर्वांची एकच मागणी, जी आमची हक्काची ट्रेन आहे ती कोणत्याही कारणास्तव जाता कामा नये, ती आम्हाला मिळालीच पाहिजे अशा हायस्पीड रेल्वेसाठी हे आंदोलन उभं केलं गेलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे थेट आंदोलनातनं जोडले गेलेले आहेत। रोहिदास, आपण आता आंदोलनस्थळी आहात, नेमकी काय परिस्थिती आहे चाकणमध्ये? खरं तर पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा प्रमुख रेल्वे मार्ग पुन्हा एकदा जुन्या मार्गावरून व्हावा ही मागणी घेऊन आज चाकण, मंचर, आळेफाटा, संगमनेर या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। खरं तर उद्योग क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्राला, शिक्षण क्षेत्राला चालना देणारा हा रेल्वे प्रकल्प आहे। हा रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा जुन्या मार्गाने व्हावा ही मागणी आहे। मात्र जीएमआरटीच्या काही नियमांमुळे हा मार्ग पर्यायी मार्गाने शिर्डी मार्गे वळवण्यात आला। त्यामुळे ही जनभावना लक्षात घेऊन आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलक आपल्यासोबत, मला सांगा काय एकंदरीत या आंदोलनातून मागणी आहे? आंदोलनातून हीच मागणी आहे की जो आत्ताचा पुणे नाशिक हा वाहतुकीचा मार्ग आहे पर्यायी,
त्याला पर्यायी मार्ग म्हणून हा फास्ट स्पीड रेल्वे मार्ग आमच्या भागातून जाणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी खेड, चाकण, आळंदी MIDC असेल, इथे रोज हजारो कामगार या ठिकाणी येतात. खूप सारे मोठ्या मोठ्या कंपन्या MIDCमध्ये आहे. खूप सारी वाहतूक कोंडीला आम्हाला सर्वांना सामोरे जावे लागते. आम्हाला खेड तालुक्यातून पुण्याला जरी जायचं म्हणलं तरी 3 ते 3.5 तास लागतात. तसेच रोजच्या आंबेगाव तालुक्यातून सुद्धा अनेक विद्यार्थी रोजचे पुण्याला शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. आम्हाला एवढीच मागणी या सरकारकडे करायची आहे की जो पूर्वी तय झालेला रेल्वे मार्ग होता तोच पुणे नाशिक सरळ रेल्वे मार्गाला आपण मंजुरी द्यावी, जेणेकरून आमच्या खेड तालुक्याच्या अस्मितेसाठी, औद्योगिक विकासासाठी आणि आमच्या पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी त्यांना कुठेतरी पुढे जाऊन व्यापार, उद्योग निर्माण करता यावे यासाठी आणि मुळात ह्या